नमस्कार जबाबदार नागरिकांनो, मी सौ अमृता निखिल गोडे, काटोलचीच रहिवासी. आज मी BJPच्या कार्यावर थोडे लक्ष केंद्रित करू इच्छिते. जेवढे कार्य BJPने केले आहे तेवढे इतरांना करायला काळ लोटून गेला असता. 10 वर्ष, फक्त 10च वर्षात सगळं बदलून जायला हवं नाही का? आपल्याला थोडी वाट बघायला हवी. 10 वर्षाआधीचे नागपूर बघा आणि आजचे नागपूर बघा. तसेच आपले काटोलेही 10 वर्षाआधीचे आणि आजचे भरपूर फरक आहे ना. हा फरक कोणी घडवून आणला आहे माहिती आहे? फक्त BJP सरकारने घडवून आणला आहे. चरणसिंग भाऊंनी घडवून आणला आहे. जेवढे कार्य BJPने केले आहे तेवढेच कार्य इतरांना करायला काळ लोटून गेला असता. फक्त 10 वर्षातच सगळं बदलून जाणार नाही का? पण हे जे बदलणार आहे ते सगळं BJP सरकारमुळे. हे जे काटोल बघा, जे 10 वर्षात बदललेलं आहे ते कोणी बदलवलं? आमच्या चरण भाऊंनी बदलवलेलं आहे. लोकांना BJPकडून खूप अपेक्षा आहेत. आम्हाला माहिती आहे. ते बरीचदा आम्हाला येऊन सांगतात, हे कामं झाली नाही, ही कामं अडकलेली आहे, ती पूर्ण करा. असं का? कारण की त्यांना माहिती आहे हे फक्त BJP सरकारच करू शकते. आज यांची सरकार आहे म्हणूनच ते सांगू शकतात आणि म्हणूनच त्यांना ही अपेक्षा आहे की हे कार्य आजच पूर्ण होणार, उद्या नाही. म्हणून ते आमच्याजवळ बड्या मोठ्या अपेक्षेने येतात. एवढेच नाही तर जे विरोधक आहे त्यांनाही हे ठाऊक आहे की ही जी सरकार आहे ही सगळेच कामं करू शकते. म्हणून ते एक 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 मुद्दे समोर ठेवतात आणि त्यांना माहिती आहे की हे कार्य फक्त BJP करू शकते. आजच ते कामं होऊन गेली पाहिजे आणि म्हणूनच BJP सरकारच आपल्याला समोर न्यायची. आमचे कार्यकर्ते फक्त नावानेच नाही तर त्यांच्या कामानेही मोठे आहे. इथे एक लहानसं उदाहरण मला द्यावं वाटतं. ते म्हणजे एका आईला आपल्या बाळाला मोठे करायला, तिचे संगोपन करायला 50 वर्षेही कमी पडतात नाही का? आमच्या 50 वर्षातही ती आम्हाला शहाणपणाचे धडे देते. मग मला सांगा, एवढा मोठा भारत देश तो लगेच 10 वर्षात कसा काय बदलून जाणार? वेळ तर तुम्हाला द्यावाच लागेल आणि वेळ देण्यासाठी तुम्हाला BJP सरकारला निवडूनही द्यावं लागेल. लोक म्हणतात, काय केले BJPने, काय केले BJPने? हे म्हणणे फारच सोपी आहे. कठीण काय आहे मग? तर कठीण त्यांनी कोणते कार्य केले हे ठणकावून सांगणे तेवढेच कठीण आहे. त्यासाठी फार बळ लागते. ते बळ आमच्यात आहे. चला तर BJPने काय कार्य केले आहेत हे आपण बघूया. त्यांनी मेक इन इंडियाचा प्रोजेक्ट सुरू केला. GST लागू केला. GSTचे अनेक फायदे आहे बरं. ते आपल्याला माहीत नाही म्हणून आपण ओरडतो GST लावला, GST लावला. डिजिटल इंडिया, स्टार्टअपला प्रोत्साहन दिले. 370 धारा घालवली. ट्रिपल तलाक घालवला. रक्षा उत्पादन जे त्याच्यासाठी लागणारे जे साहित्य आहे तेही गोळा केले. राम मंदिराचं निर्माण केला. नवीन संसद भवन बनवले. प्रधानमंत्री उज्ज्वल योजना, जनधन योजना, आयुष्यमान योजना, डायरेक्ट इन्कम सपोर्ट एक योजना ही फक्त शेतकऱ्यांसाठी लावण्यात आली होती. फसल बीमा योजना, किसान मानधन योजना, मृदा स्वास्थ्य कार्ड, ॲग्रिकल्चरल इन्फ्रास्ट्रक्चर फंड, वंदे भारत ट्रेन तेही यांच्याच काळात सुरू झाली. राष्ट्रीय राजमार्गांचा निर्माण तोही BJPच्याच कार्यकाळात झाला. तसेच अनेक क्षेत्रांमध्ये 1 लाखापर्यंतची कर्जमाफीसुद्धा शेतकऱ्यांना करून देण्यात आली होती. काटोलचा विकास नाही का, हा सगळ्यात मोठा मुद्दा. काटोलचा विकास या 10 वर्षातच पूर्ण झालेला आहे आणि हा कोणी घडवून आणला माहिती आहे? आमचे चरण भाऊ यांनी घडवून आणलेला आहे. या विकासामध्ये काय काय झालेलं आहे, या 10 वर्षात काय काय झालेलं आहे बदल, हे मला थोडं तुम्हाला सांगावंसं वाटतं. 2017 नंतर ग्रंथालयाची स्थापना आपल्या काटोलात झाली. ते काम पूर्ण करण्यात आलं. जवळपास 365 मुलांना तिथनंच सरकारी नोकऱ्या मिळाल्या. त्या ग्रंथालयामुळे, तिथे अभ्यास केल्यामुळे त्यांना या नोकरीचे लाभ घेता आले. सर्व जाती व पंथांसाठी सभागृह बांधकाम त्यांनी केले आणि जवळपास 13 सभागृह त्यांनी लोकांच्या हातात दिलेले आहे. वृक्षारोपण हे काटोलचे सौंदर्य अनेक जिल्ह्यात ओळखले जाते आणि हे वृक्षारोपण कोणी केले? आमच्या चरणभाऊंनीच केलेले आहेत. लीजचा मुद्दा फारच मोठा मुद्दा आहे नाही का? हा लीजचा मुद्दासुद्धा सोडवण्यात आलेला आहे. माननीय मुख्यमंत्र्यांकडून तो मुद्दा आम्ही सोडवून घेतला आहे. यासाठी चरणभाऊने जवळपास 1 वर्ष पाठपुरावा केला आणि 1 वर्षातच हा मुद्दा सोडवून घेतला. 2011 पूर्वीच्या ज्या झोपडपट्ट्या होत्या त्या तिथल्या धारकांना त्यांच्या मालकी हक्काचा पट्टा देण्यात आलेला आहे आणि त्यांच्यासाठी फ्लॅट सिस्टीमसुद्धा बांधून देण्यात आलेली आहे. आमदार हाच का? चरणभाऊच का?
हो ना. तर याच्या आधीचे जे आमदार होते त्यांना भेटण्यासाठी एक कागदी पत्र, लेखी पत्र आम्हाला न्यावं लागत होतं. हो ना, अपॉइंटमेंट घ्यावी लागत होती. चरणभाऊ आमचे तसे नाही. आमदार असो किंवा नसो, ते आमच्या लोकांना, इथल्या लोकांना मदत करण्यासाठी केव्हाही उपस्थित राहणार. सकाळ असो या संध्याकाळ असो, ते आपला अमूल्य वेळ त्यांच्यासाठी नक्की देणार. एकदा आमदार झालो की मी माझा मालिक, असे आमचे चरणभाऊ नाही. ते लहान मोठ्या लोकांचे स्वप्न समजून घेतात. त्यांना माहिती आहे की या स्वप्नांची काय किंमत आहे, म्हणून ते आवर्जून तिथे उपस्थित होतात. BJP सरकारच का? हे सगळे मुद्दे जर आपल्याला पूर्ण करायचे असेल, आपल्या सगळ्या मागण्या पूर्ण करायच्या असेल, तर नक्कीच आम्हाला BJP सरकारलाच पुढे न्यावं लागेल. आणि त्याच्यासाठी आपले योगदान, आपले मत हे नक्कीच आवश्यक असेल. कुठलाही जाती पाती ओळख हे न ठेवता योग्य मतदाराला मत द्या. काटोलचा विकास हवा असेल तर काटोल नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार उभे आहेत त्यांनाच निवडून आणा.